पीएस आणि ओएसडी मुख्यमंत्री ठरवतात, आमच्या हातात काहीच राहिलं नाही, त्यामुळे आम्हाला काम करावंच लागेल. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य. माणिकराव कोकाटेंना कदाचित माहीत नसेल, पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो. हे नव्यानं होत नाहीये. फडणवीसांची कोकाटेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. पीएस आणि ओएसडींसाठी पाहिजे ती नावं पाठवा, पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून किंवा ज्यांची नावं चुकीच्या कामांमध्ये घेतली गेलेली आहेत त्यांना मान्यता मिळणार नाही, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. फडणवीसांकडे ज्यांनी पीएस आणि ओएसडी म्हणून दलाल पीएनची नावं पाठवली ते सगळे मंत्री शिंदेंचेच. संजय राऊतांची टीका. तर आपल्याकडे 16 जणांची नावं असून त्यापैकी 13 शिंदेंचे तर उरलेले अजित पवारांचे, राऊतांचा दावा. नीलम गोऱ्हेंनी ठाकरेंवर केलेल्या आरोपांवरून शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीचा सूर. साहित्य संमेलनात अशी वक्तव्य करण्याची गरज नव्हती, अनेक नेत्यांकडून नाराजी व्यक्त. अवेळी केलेल्या वक्तव्यांमुळे पक्ष डॅमेज झाल्याची नेत्यांची भावना. आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेते आणि उपनेत्यांची आढावा बैठक. पुढील महिन्यामध्ये पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी ठाकरेंच्या नेत्यांचा राज्यभर दौरा. याबाबत नियोजन केलं जाणार. राष्ट्रवादीच्या सगळ्या जिल्हाध्यक्षांची संध्याकाळी 7 वाजता देवगिरी बंगल्यावर बैठक. अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन. मस्साजोग ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन. फरार कृष्ण आंधळेला अटक करा. आरोपींना शिक्षा देऊन देशमुख कुटुंबाला न्याय देण्याची मागणी. माझ्या परीक्षेपेक्षा वडिलांना न्याय मिळणं महत्त्वाचं, वैभवी देशमुखची प्रतिक्रिया. एक आरोपी फरार आहे. सरकारी वकील नियुक्ती, बी टीम यासह अनेक प्रश्न आहेत, त्यामुळे हे आंदोलन पुकारलं, वैभवीची माहिती. संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी. बीडच्या नागरिकांची मागणी. केज पोलीस स्टेशन सामान्य नागरिकांना न्याय देऊ शकत नाही, नागरिकांची प्रतिक्रिया. तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाच्या जाहिरातींच्या जागेवर राज्य सरकारचं अतिक्रमण. एसटी महामंडळाच्या जागांवर विविध जाहिरातींचे फलक. या माध्यमातून एसटीला कोटींचं उत्पन्न मिळणार होतं. राज्यातील 140 एसटी महामंडळाच्या जाहिरातींच्या जागांवर राज्य सरकार ताबा घेणार. एसटी जाहिरातींच्या जागेवर ताबा घेताना संचालक मंडळाची देखील परवानगी घेतली नाही. एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गेंची माहिती. तर एसटीला आणखी तोट्यात जाऊ देणार नाही, सरकारनं फेरविचार करावा, बर्गेंची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.